भगिनींनो आणि संविधान प्रेमी जनते, महत्वाची गोष्ट आज ही आहे की काही लोक जे सत्तेत गेलेत, जे पैशाच्या शक्तीवरती किंवा मसल पॉवरवरती सत्तेत गेलेत, जे अज्ञानी आहेत, आणि हा लढा आहे, हा ज्ञानी विरुद्ध अज्ञानीचा लढा आहे. कारण ज्याला माहितीच नाही आंबेडकर कोण, तोच म्हणू शकतो की फॅशन, आंबेडकर म्हणणं ही फॅशन. आपण इथे सगळे जमलेले जे आहोत, या उन्हातानात येतो आहोत आणि ही रिस्क घेतो आहोत मूर्ख आणि मख्ख लोकांच्या पुढे उभे राहण्याची. ती फॅशन म्हणून नाही. आंबेडकर हा एक विचार आहे, हा व्यक्ती नाही. आणि हा विचार समतेचा विचार आहे. या देशामध्ये समता यावी, सगळ्यांना सर्व लोकांना बंधुभावाने जगता यावं, प्रत्येकाला म्हणजे शेवटच्या माणसाला सुद्धा तेवढ्याच अभिमानाने, डिग्निटीने जगता यावं म्हणून असलेला आवाज म्हणजे आंबेडकर. त्यामुळे ज्यांना फक्त नामस्मरण आणि स्वर्गप्राप्तीसाठी नामस्मरण, स्वर्गप्राप्ती म्हणजे स्वर्गात जाऊन उपभोगच घ्यायचा आहे, 7 जन्मी स्वर्ग मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. आम्ही इथं जमलेले लोक धार्मिक आहोत आणि निर्वाण ही आमचं शेवटचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यासाठी फक्त स्वर्गाची तुम्ही आम्हाला लालूच दाखवू शकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला इथंच स्वर्ग निर्माण करायचा आहे. बाबासाहेबांचं नाव घेऊन, आणि बाबासाहेबांचं नाव ज्यावेळी आम्ही घेतो त्यावेळी त्यांचा विचार आमच्या मनात असतो. तुम्हाला वाटत असेल फॅशन म्हणून, तर आंबेडकरांचा फोटो घरात लावून बघा, तो सुद्धा एक संघर्ष असतो. प्रत्येकाने आपल्या घरात आंबेडकरांचा फोटो लावणं हा सुद्धा संघर्ष असतो. जे दलितेतर आहेत त्यांनी लावून बघावं, म्हणजे आपल्या आजूबाजूला किती लोक विषमतेने ग्रस्त आहेत, ज्यांच्या मेंदूमध्ये विषमता आहे हे तुम्हाला समजेल. आणि हे संपवायचं असेल तर असं सतत आम्हाला उभं राहावंच लागेल आणि रस्त्यावरती यावं लागेल आणि ही रिस्क घ्यावी लागेल असं मला वाटतं. इथं मला बोलण्याची आणि संधी तुम्ही दिलीत आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.